पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन 10 दिवस झाले आहेत. तरी देखील बरेचसे असे काही शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे ₹2000 आहेत ते जमा झालेले नाहीत. तर अशा शेतकऱ्यांकडून अशी काय चूक झाली आहे की ज्यांचे अजूनही ₹2000 जमा झालेले नाहीयेत? तर ह्याचे कारण काय पैसे न येण्याचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि प्लस तुम्हाला आता काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे ₹2000 जे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. या संदर्भातली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हालाही पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका व व्हिडिओ देखील लाईक करा. तर चला मग सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आला नाही, त्याचे 2 कारणे असू शकतात. एक तर कारण असं असेल, की तुम्ही अजूनही याची ई-के-वाय-सी केली नसेल. तुम्हाला माहितीच आहे हप्ता येण्याच्या आधी याची ई-के-वाय-सी आहे ती करावी लागते. सिंपलची प्रोसेस असते. यामध्ये फक्त तुम्हाला एक तुमचं नाव वगैरे, नंबर वगैरे टाकून तुम्हाला ओ-टी-पी करून तुम्हाला ते ई-के-वाय-सी ते करायचे आहे. जर ती तुम्ही केली नसेल, तर हे पहिलं कारण असू शकतं, की तुम्ही म्हणजे तुमचे पैसे जे आहेत ते जमा झाले नसतील. आता यामध्ये दुसरं कारण असं असेल, की तुमचं बँक जे सेडिंग असेल ना, ते एनेबल नसेल. म्हणजे काय आहे ते सांगतो. आता पहा, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, ते तुमच्या बँक अकाउंटशी आहे ना, ते लिंक पाहिजे, सीडिंग पाहिजे, डी लिंक पाहिजे. कारण की आपले जे काही सरकारी योजनांचे पैसे असतात ना, ते याच डी मार्फत जे तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचतात. आता समजा लाडक्या बहीण योजनेचे पैसे असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे आणि असेच पीएम किसान योजनेचे पैसे आहेत ना, हे डी मार्फत सरकार जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकत असते. आणि जर तुमचे एनेबल नसेल ना, तर मग तुमचे बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तर हे एनेबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आहे ना, मी या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि एकदम त्यामध्ये पण एकदम सोपी स्टेप आहे जेणेमधून तुम्ही तुमचं बँक जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी एनेबल आहे की नाही, एनेबल आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. लिंक क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊ शकता. तर हे 2 कारणे असू शकतात, की तुमच्या बँक खात्यामध्ये 21वा हप्ता जो आहे तो जमा झाला नसेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. तुम्हाला जे आहे ते प्रथम ई-के-वाय-सी करून घ्या. जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन जे आहे तुम्ही ते ई-के-वाय-सी करून घ्या. हे पहिलं काम करा. जर तुम्ही असे शेतकरी असाल, की माझी के-वाय-सी देखील झालेली आहे, माझं आधार कार्ड सीडिंग देखील लिंक आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्या आसपास जे सी-एस-सी सेंटर असतात ना, तिकडे तुम्ही व्हिजिट करा आणि त्यांना जाऊन तुम्ही तिथे कंप्लेंट पण रजिस्टर करून घ्या. जेणेकरून गव्हर्नमेंटला तुम्हाला समजेल, की तुमचे पैसे का आले नाहीत ते तुम्हाला सांगू शकतात. आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा एक हेल्पलाईन नंबर पण आहे. तुम्हाला सांगतो तो तुम्ही लिहून घ्या. 1800 1801 हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. हा नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुम्ही कंप्लेंट ही देखील तुम्ही इथे करू शकता. त्यांना सांगा, की मला पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला नाहीये. आतापर्यंत मला सगळे हप्ते जमा होत होते, पण हा हप्ता मला जमा झाला नाही. तर याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतील. तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही कारणे आणि याच्यावरती काय उपाय करायचे हे देखील मी तुम्हाला सांगितले आहे. हे तुम्ही फॉलो करा. नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते पीएम किसान योजनेचा 21 हप्ते ₹2000 जे आहेत ते जमा होतील. काळजी करू नका, पैसे तुम्हाला नक्की येतील. असंच कंटेंट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व शेतकरी मित्राला हा व्हिडिओ पाठवायची विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.